हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण अरेवर एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आपण जशी ही DSAवर प्लेलिस्ट चालू केलेली आपण स्टार्टिंगच्या सेशनपासून बघितलं की DSAचं महत्त्व काय आहे व आपण अरेचा पहिला हा टॉपिक कवर केला आणि त्या बेसिसवर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला स्टार्ट केलेलं. आजचा हा नवीन प्रॉब्लेम आहे. आपल्याला गिवन अरे असेल त्याच्यामध्ये आपल्याला मिसिंग नंबर फाइंड आउट करायचा आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण एक लाईव्ह ॲप्लिकेशनवर आपण एक प्रॅक्टिकल म्हणजे एक एक्झाम्पल थ्रू पाहू की हा ॲल्गोरिथम कुठे अप्लाय होऊ शकतो. तर पहिला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, मग आपण ॲप्लिकेशनकडे बघूया. ओके, तर आपल्याला हा गिवन अरे असेल. तर हा प्रॉब्लेमचं काय आहे, प्रॉब्लेम ॲक्च्युली काय आपल्याला सॉल्व्ह करायला सांगतं ते हे आहे की आपल्याला गिवन अरे असेल. आता इकडे गिवन अरे आहे. आता अरे आपण बघितलेलं की काय अरे आहे. अरे म्हणजे ग्रुप ऑफ एलिमेंट स्टोअर करतो प्रॉपर स्ट्रक्चर वेमध्ये. आपण अरेचे सिंटॅक्स देखील बघितलं की कसं ते लोक आपण डिफाईन करतो. हा डेटा टाईप आहे, हा रेफरन्स व्हेरिएबल आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. आता हा जो रेफरन्स व्हेरिएबल आहे तो स्टॅक मेमरीमध्ये स्टोअर होतो आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो हीप मेमरीमध्ये स्टोअर करतो. आता हे जे ऑब्जेक्ट्स जे आहेत ते या रेफरन्स व्हेरिएबल थ्रू कॉल होतो. आता आपल्याला काय आपण एक पहिलं आपल्याला इकडे गिवन अरे एलिमेंट आहे 10, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आता ह्याच्यामध्ये आपल्याला असा एलिमेंट शोधायचा आहे जो ह्याच्यामध्ये मिसआउट आहे. आता ह्याच्यामध्ये मिसआउट आहे तो आहे 20. ओके, तर आपल्याला हा फाइंड आउट करायचा की हा ह्याच्यामध्ये आपल्याला जो एलिमेंट मिसिंग आहे तो आपल्याला आपलं आउटपुट प्रिंट करायचं आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक मेथडने सॉल्व्ह करणार हाचा प्रॉब्लेम तो आहे विदाउट रिटर्न टाईपने. तर त्यासाठी पहिलं आपल्याला विदाउट रिटर्न टाईप करायला पहिले व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू रिटर्न करणार. जी व्हॅल्यू मिसिंग आहे ती पहिले इकडे व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून आपल्याला हा मेथड कॉल करावा लागेल आणि अरे पास करावा लागेल त्याच्यामध्ये. मग आपण मेथड डिक्लेअर करायचं स्टॅटिक इंट रिटर्न टाईप इंट द्यायचं कारण आपण रिटर्न व्हॅल्यू करणार आहे. मेथड नेम आणि अरे पास करायचं याच्यामध्ये. आता पहिलं आपल्याला अरेची लेंथ फाइंड करायची जर ती 1पेक्षा कमी असेल तर डिरेक्टली आपल्याला रिटर्न -1 करायचं. म्हणजे आपल्याला समजा आता अरेची लेंथ कायच नाही दिली इनपुटमध्ये. हा टेस्ट केस झाला फर्स्ट. तर काहीच व्हॅल्यू दिली नसेल आपण प्रोग्राम रन करूया, बघू काय रिटर्न होतं. काहीच रिटर्न होणार नाही. पहिली गोष्ट कारण आपण प्रिंट आउट नाही केलं. ओके, आपण इकडे मेथड नेम चुकीचा दिला म्हणून आपल्याला सिंटॅक्स एरर आला. रिटर्न टाईप एक मेथडच्या एंडला पण द्यायचं कारण जर व्हॅल्यू काहीच नसेल, एलिमेंट जो डिफाईन आपल्याला करायचा तो जर नसेल तर मग तो रिटर्न करणार. आता हा व्हॅल्यू रिटर्न -1 नाही होणार, हा इकडे रिटर्न होणार कारण पहिला प्रोग्राम तुम्हाला जसं माहिती आहे की प्रोग्राम लाईन स्टेटमेंट बाय स्टेटमेंट एक्झिक्यूट होते. तर पहिलं इकडे कंपायलर हा इकडे चेक करणार की ARR लेंथ काय आहे. ARR लेंथ तो फाइंड आउट करणार की ARR लेंथ आपण इकडे पास केली आहे या कॉल थ्रू मेथड कॉल थ्रू. ते ARR लेंथ इकडे आली आणि ARR लेंथ आता काय दिली आहे इकडे कायच नाही. जर ही लेंथ <1 आहे ना, कायच नाही म्हणजे. पण इकडे हा रिटर्न डिरेक्टली -1 करणार आणि प्रोग्राम पुढे न जाता डिरेक्टली इथे रिटर्नमध्ये -1 करून इथे -1 स्टोअर होऊन इकडे डिरेक्टली प्रिंट होणार. आता हा तर फर्स्ट सिनेरिओ झाला आपल्याला. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जर मिसिंग नंबर. ओके, 70, 80 छोटंच घेऊ म्हणजे आपल्याला बरं पडेल. आता आपल्याला काय करायचं एक्झॅक्टली, गिवन अरे हा समजा
30, 40, 50, 60. आता जसं तुम्हाला माहिती आहे आपल्याला अरे जे कॉल करतो आपण युजर ते इंडेक्स थ्रू कॉल करतो मेथड, म्हणजे व्हॅल्यू स्टोअर करायला आणि फेच करायला. इंडेक्स चालू होतं 0पासून आणि एंड होतं ARR लेंथ -1. आणि जो सिस्टम जो आहे तो आपल्याला व्हॅल्यू रिट्राईव्ह करून देतो तो ॲड्रेस मेमरी ॲड्रेसवर. आता इकडे समजा 100 आहे तर मग 104. आणि जो अरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर होतात ते 6 सिक्वेन्शियली स्टोअर होतात, कंटिन्युअस म्हणजे सिक्वेन्स वाईज स्टोअर होतात. ही जस्ट मी एक्झाम्पल घेतलं आहे, 100 बेस ॲड्रेस घेतला आणि त्याचा हा पुढचे व्हॅल्यू असे कॅल्क्युलेट होतात त्याच्या डेटा टाईप प्लस त्याच्या पोझिशननुसार. ओके, तर आपल्याला हा फक्त हे आपल्याला लक्षात नाही ठेवायचं, आपल्याला फक्त इंडेक्स वाईज स्टोअर अँड रिट्राईव्ह करताना लक्षात ठेवायचं हे इंडेक्स व्हॅल्यूने. तर आपला हा प्रॉब्लेम काय ॲक्च्युली, आपल्याला हा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे तर समजा 10, 30, 40, 50, 60. आता आपल्याला हा लूप आयट्रेट असा करायचा आहे, एक तर आपल्याला पॉइंटर इथे ठेवायचं आहे फर्स्ट ह्याला 10ला. आता आयट्रेट म्हणजे समजा एक लूप लावायचा आहे आणि आपल्याला इकडे एक पॉइंटर ठेवायचं आहे 60ला. ओके, आता 2 पॉइंटर ठेवले, एक स्टार्टला एक एंडला. आता आपल्याला 60 जो आहे तो या स्टार्ट पॉईंटशी कम्पेअर करायचं आहे. जर 6 नाही कम्पेअर नाही सबट्रॅक्ट करायचं आहे त्याची व्हॅल्यू. जर हा एंड मायनस ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्ट इज नॉट इक्वल टू ARR ऑफ 50, जर इक्वल टू असेल तर आपल्याला फक्त एंड मायनस मायनस करायचं, म्हणजे हा पॉइंटर जो आहे जर इक्वल असेल तर हा पॉइंटर जो आहे तो आपल्याला इथं आणायचा आहे. ओके, आता परत चेक करायचं ARR ऑफ एंड. आता एंड इथे आहे ना, ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्ट इज इक्वल टू ARR ऑफ एंड -1. आता प्रेझेंटली ARR ऑफ एंड इकडे आहे, तर ARR ऑफ एंड -1 काय होणार ह्याच्याशी कम्पेअर करायचं आहे. आता 50 - 40 = 40 आहे का? हो हाय. मग आपल्याला काय नाही करायचं आहे, आपल्याला फक्त पॉइंटर एक डिक्रीज करायचा आहे एंड मायनस. आता परत आपल्याला इथे कम्पेअर करायचं स्टार्टपासून. ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्ट इज इक्वल टू इज इट इक्वल टू ARR ऑफ एंड -1. ARR ऑफ एंड इथे आता मग ARR ऑफ एंड -1 आपल्याला ह्याच्याशी कम्पेअर करायचं. आता 40 - 10 इज इट इक्वल टू 30? येस, इट इज इक्वल टू 30. मग आपल्याला काहीच नाही करायचं, आपल्याला फक्त एंड मायनस करायचं. आता परत इथे आपल्याला कम्पेअर करायचं आहे ARR ऑफ एंड. आता परत इकडे ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्ट इज इट इक्वल टू ARR ऑफ एंड -1. आता एंड ह्याच्याशी कम्पेअर करायचं 10. आता इज 30 - 10 इक्वल्स टू 10? नो. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायचं आहे मिसिंग नंबर आणि मग त्याच्यामध्ये स्टोअर करायचं आहे ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्ट व्हॅल्यू मायनस 30 मायनस म्हणजे 30 मायनस 10 इक्वल्स टू 20 मिसिंग व्हॅल्यूवर स्टोअर करायचं. आणि आपल्याला फक्त पॉइंटर डिक्रीज करायचं आहे एंड पॉइंटर. आणि एंड पॉइंटर आता स्टार्टला आला आहे, तर आता हा स्टार्टला आला असेल मग आता आपलं लूप कसं चालणार, वाईल लूप लावलं इज स्टार्ट इज लेस देन एंड. आता इज 0 इज लेस देन 0? नो, 0 इज लेस देन इक्वल टू 0. म्हणून हा लूप इथे टर्मिनेट होणार आणि आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करणार ती आहे मिसिंग नंबर इक्वल्स टू 20. आता हाच जो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तो प्रोग्रामने आपण सॉल्व्ह करूया. आता समजा आपण काय म्हणलं, आपण एक 3 व्हेरिएबल घेणार. पहिलं स्टार्ट इक्वल्स टू 0, एंड इक्वल्स टू ARR.length -1 आणि एक एंड मिसिंग नंबर. एक पहिलं आपण इनिशियलाइज करूया त्याला विथ 0 व्हॅल्यू. आता आपण काय करूया, पहिले एक लूप लावूया फॉर वाईल स्टार्ट इज लेस देन एंड. बरोबर ना, आपल्याला स्टार्ट
इथूनच करायचं आणि अँड इथून ह्याच्याशी कम्पेअर करायचं ना पूर्ण. हा म्हणजे हा पूर्ण अरे आयट्रेट होणार आहे या लूपने. आता आयट्रेट व्हायच्या अगोदर आता आपल्याला चेक करायचं आहे, इफ कंडिशन लावायचे, इफ ARR ऑफ एंड, ARR ऑफ एंड काय आहे इथे ना, ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्ट इज नॉट इक्वल टू ARR ऑफ एंड मायनस 1. जर नसेल इक्वल टू तर आपल्याला काय करायचं आहे, मिसिंग नंबरमध्ये स्टोअर करायचं आहे व्हॅल्यू ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्ट, आणि आपल्याला इकडे फक्त करायचं आहे एंड मायनस मायनस. आता इकडे प्रोग्राम काय कसं चालेल बघा. आता पहिलं का आपण दिलं ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्ट. आता ARR ऑफ स्टार्ट काय आहे 10 बरोबर, ARR ऑफ एंड काय आहे 70. आता ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्ट किती येणार 60. आता 60 इज इट नॉट इक्वल टू, म्हणजे हे इक्वल नाही आहे का ARR ऑफ एंड मायनस 1शी जी ही आता व्हॅल्यू होती, नाही इक्वल आहे. आता इक्वल असल्यामुळे हा कोड रन नाही होणार, फक्त हा डिक्रीमेंट करणार, म्हणजे आता हा पॉइंटर येणार इथे 60ला. ओके, आता परत चालू करणार इकडे, सॉरी आता इकडे चालू करा. ARR ऑफ एंड काय आहे आता 60 मायनस 10 किती आहे 50. इज इट नॉट इक्वल टू 50, नो इट इज इक्वल टू 50. मग हा इफ ब्लॉक एक्झिक्यूट नाही होणार, डिरेक्टली एक डिक्रीमेंट होणार. मग आता 50वर येणार, कारण पहिलं 60वर होतं. आता परत इथे चेक करणार, इफ ARR ऑफ एंड आता 50 मायनस ARR ऑफ स्टार्ट 10 इज इट नॉट इक्वल टू 40, इट्स इक्वल टू असल्यामुळे हा ब्लॉक एक्झिक्यूट नाही होणार, एंड मायनस मायनस डिक्रीमेंट होणार आणि प्लस इथे येणार 40. आता परत इफ एंड ARR ऑफ एंड दॅट इज 40 मायनस ARR ऑफ स्टार्ट दॅट इज 10 इज इट नॉट इक्वल टू ARR ऑफ एंड मायनस 1 दॅट इज 30, नो इट्स इक्वल. मग हा ब्लॉक स्किप होणार, फक्त एक एंड ऑपरेटर जर डिक्रीमेंट होणार 30ला येणार. आता इथे बघा, आता इकडे काय दिलं आहे ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्ट इज इट नॉट इक्वल टू ARR ऑफ एंड मायनस 1. ARR ऑफ एंड इथे ना, मग आता ARR ऑफ एंड मायनस 1 काय येणार 10. आता मग 30 मायनस 10 इज इट नॉट इक्वल टू 10, येस इट्स नॉट इक्वल, कारण का 30 मायनस 20 येतो, 30 मायनस 10 येतो 20 बरोबर. आता ही व्हॅल्यू इक्वल आहे का 20शी, नाही इक्वल नाही आहे. मग आपल्याला काय करायचं, मिसिंग नंबरमध्ये ARR ऑफ एंड मायनस ARR ऑफ स्टार्टमध्ये इथे 20 येणार. 20 आता इथे स्टोअर झालं, तर परत एंड एक डिक्रीमेंट होणार, आता 10. आता इथे बघा, आता स्टार्ट इज लेस दॅन एंड. आता स्टार्ट काय आहे 0, व्हॅल्यू 0 आहे. आता 0 इज लेस दॅन 0 आहे का, 0 इज लेस दॅन 0 आहे का, नाही इट इज इक्वल. मग हा लूप बाहेर टर्मिनेट होणार आणि इथे व्हॅल्यू आपण इथे बाहेर व्हॅल्यू न देता आपण डिरेक्टली इथे आतमध्येच रिटर्न करूया. आता हा प्रोग्राम एकदा रन करून बघूया. पहिलं आपण चेक करूया काहीच व्हॅल्यू न देता काय एक्झिट होतं आहे. मिसिंग नंबर इथूनच रिटर्न केला, मिसिंग नंबर इथे स्कॅच होणार आन्सरमध्ये आणि आपण डिरेक्टली व्हॅल्यू प्लेस केला. आता इथे -1 दिलं का, कारण आपण रिटर्न केलं प्रोग्रामने का, कारण इथे एलिमेंट्स एक पण नाही. आता परत आपण चेक करूया की आता काय येतो आउटपुट. इथे येतो आता -20 बघा. आता इथे बघा बरोबर -20 आला. आता आपण देऊया अजून एक टेस्ट केस बघूया, आपण 20 देऊन बघूया. आता इकडे सर्व व्हॅल्यू आहेत. आता इकडे कुठली व्हॅल्यू प्रोग्राम रिटर्न करायला पाहिजे का, कारण इकडे कोणतीही व्हॅल्यू मिस नाही आहे, बरोबर प्रॉपर सॉर्टेड ऑर्डरमध्ये आहे आणि इथे एकही व्हॅल्यू मिस नाही. आता प्रोग्राम काय रिटर्न करणार -1 का, कारण त्याला कुठलीही व्हॅल्यू नाही भेटली आहे. आणि हा अल्गोरिथम सॉल्व्ह करताना एक लक्षात ठेवायचं की एलिमेंट्स जे आहे ते सॉर्टेड ऑर्डरमध्ये पाहिजे मिसिंग नंबरसाठी का, कारण जर एलिमेंट उलटे सुलटे म्हणजे एक पोझिशन जर वेगळी असेल तर मग त्याचं आपल्याला लॉजिक बरोबर येणार नाही. कारण का आपण जो एंड मायनस स्टार्टली मायनस करून आपण त्याचं एक व्हॅल्यू कम्पेअर करतो आहे. यासाठी आपल्याला पहिलं हे एलिमेंट सॉर्टेड ऑर्डरमध्ये पाहिजे, तरच आपण मिसिंग नंबर फाइंड आउट करू शकतो. आय होप तुम्हाला या सेशनमध्ये कळालं असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण हा बघूया लाईव्ह एक्झाम्पलवर कुठे हा ॲप्लिकेबल होऊ शकतो.
अल्गोरिदम. बघा, आता समजा 4 कस्टमर आले बुक माय शोला. त्यांनी सीट बुक केली 1, 2, 3, 4. बरोबर. तर 4 नंबर आले. आता समजा एका ह्यानी कॅन्सल केली दुसऱ्या नंबरने, तर दुसरा नंबर सीट रिकामी होणार. आता समजा कोणतं ते 5वा कोण कस्टमर आला, तो त्यांनी सीट विचारली, बघितली की बाबा चला मग या कोणती सीट रिकामी आहे तो मला सांगा. आता ही फक्त 4च सीट बोललेलो ना आपण, हे फक्त 4 सीट आहेत आणि या 4 सीटमधले आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कुठली सीट रिकामी आहे. तर हा अल्गोरिदम इथे अप्लाय होऊ शकतो. कारण 1, 3, 4 हे नंबर ऑलरेडी फिल्ड आहेत. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मिसिंग सीट. मिसिंग सीट म्हणजे कोणती रिकामी आहे. तर हा अल्गोरिदम या अशा ठिकाणी अप्लाय होऊ शकतं. प्रोग्राम या प्रकारे इकडे रन होऊ शकतो. तर आय होप तुम्हाला या सेशनमधनं कळालं असेल अल्गोरिदम. थँक्यू.